देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यावर 3 राज्यात कमळ फुलल्याचं चित्र दिसून आलं. 5 पैकी पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी या 3 राज्यात भारतीय जनता पक्षाने निर्विवाद यश संपादन केलेलं आहे आणि केरळ तसंच तामिळनाडू राज्यात यश संपादन केलंय. केरळात तर डाव्यांच्या सत्तेचा शेवटचा बुरुज ढासळला आहे. एका अर्थानं भाजपासाठी आज सोनियाचा दिन आहे असं म्हणायला हरकत नाही. या शब्दात आनंद व्यक्त करत सोमवार दिनांक 4 मे 2026 रोजी अमरावती शहरात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी 3 राज्यात कमळ फुलल्याचा जल्लोष म्हणजेच आनंदोत्सव साजरा केला. भारतीय जनता पार्टीच्या पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी येथील विधानसभा निवडणुकांमधील विजयाचा अमरावतीत जल्लोषपूर्ण उत्सव साजरा करण्यात आला. स्थानिक राजापेठ येथील पक्ष कार्यालयासमोर झालेल्या या जल्लोषात कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. भाजपा शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे व ग्रामीण जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या जल्लोषात कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात नृत्य करत, घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी वातावरण भारावून टाकलं. भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या विजयामुळे देशातील जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवल्याचं मत यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं. भाजप जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख व शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी भाषणातून सांगितलं, हा विजय केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसून देशाच्या विकासाभिमुख राजकारणावर जनतेने शिक्कामोर्तब केल्याचं प्रतीक आहे. केंद्र सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून त्याचाच परिपाक म्हणून हा निकाल लागल्याचं त्यांनी नमूद केलं. आगामी काळातही पक्ष संघटन अधिक मजबूत करून जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई वाटून आनंद साजरा केला. विशेष आकर्षण म्हणून बंगालमध्ये प्रसिद्ध असलेला झालमुरी हा पदार्थही उपस्थितांना वाटण्यात आला, ज्यामुळे या जल्लोषाला वेगळीच रंगत आली. आगे आगे हो जाओ, थोड़ा सा